जवळपास महिनाभरापूर्वी म्हणजेच 5 जुलैला राज आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र आले होते। हिंदीच्या मुद्द्यावरती हा एकत्र मेळावा सुद्धा झाला आणि त्यानंतर वाढदिवसाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवरती सुद्धा गेले होते। दोघांमध्ये या गाठी भेटी ज्या होत्या या होत राहिल्या, मात्र दोन्ही ठाकरेंच्या युतीचं नेमकं काय होतंय या प्रश्नाचं उत्तर अद्यापही आपल्याला मिळालेलं नाहीये। उद्धव ठाकरेंनी वारंवार युतीच्या संदर्भात सकारात्मक अशा प्रतिक्रिया दिल्या, पण राज ठाकरे मात्र पत्ता उघड करायला काही तयार नव्हते। आणि याच दरम्यान मनसेच्या अगदी नुकत्याच झालेल्या मेळाव्यामध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं आणि याच युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आलेला आहे। राज ठाकरे नेमकं काय म्हणाले बघूयात। तो दिवस होता 19 एप्रिलचा। महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी एकत्र येण्याचं पहिलं सुतोवाच केलं आणि त्यानंतर काही तासात उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला। त्यानंतर गेल्या 3.5 महिन्यात दोन पक्ष आणि दोन्ही नेत्यांची वाटचाल नेमक्या कुठल्या दिशेनं सुरू आहे याची प्रचिती मनसेच्या आजच्या कार्यक्रमातून आली। मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंचा एकत्र येण्याबाबत उल्लेख केला। युती नसली तरी युतीच्या दिशेनं पडलेलं एक सकारात्मक पाऊल म्हणून या विधानाकडे पाहिलं गेलं। 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही का भांडताय, असा सवाल राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केला। राज ठाकरेंनी या विधानातून योग्य तो संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला असल्याचं मनसे नेत्यांच्या प्रतिक्रियांमधून स्पष्ट झालं। मला असं वाटतं की राज ठाकरे साहेबांनी आपल्या भावना त्या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत आणि त्या भावना तुमच्यापर्यंत आमच्या अगोदरच पोहोचलेल्या असल्या कारणाने तुम्ही त्या विषयावरती जे काही बोलले त्या बाबतीमध्ये तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। तर निश्चितपणे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील त्या दृष्टीने काय तयारी साहेबांना अपेक्षित आहे, कुठल्या प्रकारची तयारी अपेक्षा आहे, पक्ष बांधणीमध्ये काय गोष्टी करायच्या आहेत, मतदार याद्यांवर कशा पद्धतीने काम त्यांना अपेक्षित आहे, या सगळ्याचं सविस्तर मार्गदर्शन हे सन्माननीय राजसाहेबांनी केलं। अर्थात उद्धव ठाकरेंचं नाव घेत राज ठाकरेंनी मनसैनिकांच्या मनात युतीच्या आशा जिवंत ठेवण्याचं काम केलं असलं तरी युतीची अधिकृत घोषणा मात्र केलेली नाही। योग्य वेळी त्याबाबत निर्णय घेतला जाईल असं म्हणत आपले पत्ते सध्या तरी झाकून ठेवणंच पसंत केलंय। ठाकरेंच्या शिवसेनेनं यावर दिलेली प्रतिक्रिया ही तितकीच बोलकी आहे। येणार का अशी काही युती वगैरे काही जाऊन लगे एका स्टेजवर एका बैठकीत जाहीर करत असतात का? ठीक आहे, याच्याविषयी प्रोसेस असतील, काही पूर्ण असतील, काही असेल ते एखादे चालू असेल नसेल तुम्हाला आम्हाला काय माहिती। त्याच्यामुळे मला वाटतं राजसाहेबांचं जे वक्तव्य ते योग्य वक्तव्य, कारण शेवटी ज्याची त्याची संघटना ही कार्यरत असली पाहिजे तरच युती करण्यात मतलब आहे ना। जर आपलं संघटनाच कार्यरत नाही युती करा याला म्हणण्याला कोणता अर्थ राहू शकत नाही। शिंदेंच्या शिवसेनेनं मात्र अजूनही आशा सोडली नसल्याचं चित्र आहे। युती करणं किंवा न करणं हा राज ठाकरेंचा प्रश्न आहे असं म्हणताना उद्धव ठाकरेंच्या जुन्या अनुभवांची आठवण करून द्यायला शिंदेंचे नेते विसरले नाहीत। एक गोष्ट आहे की त्यांनी काय करावं हा शेवटी त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असतो आणि त्याच्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा तो ते घेऊ शकतील, परंतु त्याच्याच बरोबर त्यांना कशा तऱ्हेची वागणूक यापूर्वी मिळालेली आहे ती सगळ्या जनतेने बघितलेली आहे। त्याच्यामुळे आज केवळ आपले स्वतःची गरज म्हणून त्यांच्याकडे बघणं अयोग्य ठरेल असं मला वाटतं। ते एक चांगलं नेतृत्व आहे आणि त्यांना नेहमीच आमच्या शुभेच्छा असतात। तर आजवर ठाकरे बंधूंच्या युतीबाबत सावध पवित्रा घेणाऱ्या भाजपानं आता ठाकरे बंधूंवरच्या टीकेची धार वाढवल्याचं दिसतंय। मी आधी सांगितलं की राजसाहेबांना कोणासोबत जायचं, उद्धवजींना कोणासोबत जायचं, शरद पवार साहेबांना कोणासोबत जायचं त्यांचं त्यांना ठरवू द्या। आमचे ठरलं आहे की आमची महायुती ठरली आहे, आमच्या महायुतीमध्ये आम्ही निवडणुका लढणार आहोत आणि 51%ची लढाई आम्ही जिंकणार आहोत। अगोदर मराठी विजय मेळावा, त्यानंतर उद्धव ठाकरेंचा वाढदिवस या निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते। मात्र आतापर्यंत राज यांनी आपल्या तोंडून एकत्र आल्याची भाषा करणं टाळलं होतं। त्यांच्या आजच्या विधानानं राज यांच्याकडून आणखी एक पाऊल पुढे पडल्याचं मानलं जात आहे। त्यामुळे आता दोन्ही ठाकरेंची यापुढची पावलं कशी पडतात आणि युतीची सप्तपदी ठाकरे बंधू पूर्ण करतात का याचीच आता उत्सुकता असेल। ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।